नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रकारचे प्रश्न विविध अभियोग्यताधारकांना पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच आपले काही बांधव त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत ईमेलद्वारे त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील शॉकिंग उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सरांनी प्रश्न विचारलेला आहे. रिस्पेक्टेड पवित्र टीम, काइंडली गाईड मी इफ आय विल गेट रिकमेंडेशन्स इन फेज 1 फॉर विथ इंटरव्ह्यू राउंड अँड इफ आय विल नॉट गो फॉर इंटरव्ह्यू और नॉट जॉईन देन मे आय बी एलिजिबल फॉर फेज 2. थँक्यू. म्हणजे जर त्या ठिकाणी मला फेज 1मध्ये इंटरव्ह्यूसाठी प्रेफरन्स आलेले आहेत आणि जर मी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जर गेलो नाही किंवा त्या ठिकाणी माझी निवड झाली तर त्या ठिकाणी मी जॉईन केलं नाही तर मी पुढील फेज 2साठी एलिजिबल आहे का? तर याचं उत्तर एजू पवित्र पोर्टलने आपल्याला नो दिलेलं आहे. म्हणजेच हे शॉकिंग उत्तर आहे खरं तर. म्हणजे एक एक्झाम्पल, यामध्ये आता 2 विसंगती तयार होतील. एक म्हणजे तुम्ही जॉईन केलं नाही, अशा केसमध्ये तुम्ही बाद होऊ शकता. पण जर विथ इंटरव्ह्यूला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलेच नाही किंवा काही अडचणी आल्या, अशा केसमध्ये जर तुम्ही तो इंटरव्ह्यू जर दिला नाही तर तुम्ही बाद होऊ शकत नाही. हे माझा स्वतःचा अनुभव मी या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळं काळजी करू नका, कारण की असं होत नाही की तुम्ही इंटरव्ह्यूला गेले नाही म्हणजे बाद होत नाही. परंतु या ठिकाणी शॉकिंग उत्तर आपल्याला पवित्र पोर्टलचं पाहायला मिळते. त्यावरती आपण पुन्हा एकदा खात्री करणार आहोत. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा, इथे त्यांनी जो प्रश्न विचारला आहे पहा, मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मेन मुद्दा खाली आहे पहा. इथे दिलं आहे पहा, त्यांनी खाली प्रश्न विचारला आहे, मी जर या वेळेस प्रेफरन्स लॉक केले नाही तर मला पुढील ओपन कन्व्हर्टेड किंवा सेकंड फेजमध्ये पात्र असेल किंवा नाही. म्हणजेच मला त्या वेळेस प्रेफरन्स लॉक करता येतील का? कृपया योग्य ते स्पष्टीकरण मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती. तर या ठिकाणी पवित्र पोर्टलने उत्तर दिलं आहे. प्रश्न असा होता की जर मी त्या ठिकाणी या फर्स्ट फेजमध्ये लॉक केलं नाही तर काय होऊ शकतं? तर लॉक केलं नाही तर यू कॅन बट, म्हणजे तुम्ही पुढच्या फेजला जाऊ शकता, बट यू विल लूज युअर अपॉर्च्युनिटी इन द फर्स्ट फेज. परंतु तुम्ही पहिल्या फेजमधले तुमची अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी गमावू शकता. अशा पद्धतीचे ईमेल आपल्याला पवित्र पोर्टलचे पाहायला मिळत आहेत. हे खालचा जो ईमेल आहे इथे जर पाहिला तर हे योग्य उत्तर आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्ही लॉक नाही केलं तरी चालेल, पुढच्या फेजमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण या ठिकाणी वरती जर पाहिलं तर इथे 2 प्रश्न विचारल्यामुळं त्यांनी डायरेक्ट एकच उत्तर दिलं आहे, नो दिलं आहे. पण यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही बाद होत नाही आहेत, पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल असता. कदाचित एखाद्या उमेदवाराला 2 ठिकाणचे इंटरव्ह्यू एकाच दिवशी जर त्या ठिकाणी रिकमांड झाले, त्यांनी तुम्हाला सांगितलं की आजच इंटरव्ह्यू आहे, तर दोन्ही ठिकाणी जाणं पॉसिबल नसतं. मग अशा केसमध्ये एकतर इंटरव्ह्यू तुम्हाला डेट चेंज करून घ्यावी लागते, तिथे अटेंड करावं लागेल, मग तुमचं सिलेक्शन हो अगर नाही हो. ओके. तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर आहेत. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच पवित्र पोर्टलला जाऊन ejupavitra25@gmail.com ला मेल करू शकता. ओके. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.